सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 7वीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत. मी मराठी विषय शिक्षक श्री प्रकाश गायकवाड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कथा लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. उद्दिष्टे: विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढवून भाषण कौशल्याचा विकास करणे, विद्यार्थ्यांची स्वविचार प्रकटीकरणाची क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण करणे. चला आता आपण कथा लेखन म्हणजे काय ते समजून घेऊया. कथा लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजे कथा लेखन होय. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कथा लेखनाच्या प्रश्नांचे स्वरूप कृतीद्वारे विचारले जातात. 1. कथा बीजावरून कथालेखन. 2. दिलेल्या शब्दावरून कथालेखन. 3. मुद्द्यावरून कथालेखन. 4. शीर्षकावरून कथालेखन. 5. अपूर्ण कथा पूर्ण करणे, कथेचा उत्तरार्ध लिहिणे किंवा पूर्वार्ध लिहिणे इत्यादी कथालेखनाच्या प्रश्नांचे स्वरूप आहेत. चला आता आपण कथा लेखनाचे प्रकार समजून घेऊया. कथा बीजावरून कथालेखन. कथा बीजावरून कथालेखन करणे म्हणजे ज्याप्रमाणे एखादं बीज मातीत लावतो आणि त्यापासून एक रोप तयार होते, त्या रोपापासून दोघांत पळण्याची शर्यत. ससा जोरात धावून झाडाखाली झोपून जातो. कासव हळूच सशाच्या बाजूने जाऊन शर्यत जिंकतो. या विषयाला अनुसरून कथालेखन करणे म्हणजेच कथा बीजावरून कथालेखन करणे होय. कथालेखनाचा दुसरा प्रकार, दिलेल्या शब्दावरून कथालेखन करणे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दावर आधारित कथालेखन करायचे असते. उदाहरणार्थ, दगड, माती, झाड, माणूस, टोप्या हे 5 शब्द दिलेले आहेत आणि या 5 शब्दावरून कथालेखन करणे म्हणजेच शब्दावरून कथालेखन करणे होय. कथालेखनाचा तिसरा प्रकार, मुद्द्यावरून कथालेखन. प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दे दिलेले असतात. उदाहरणार्थ, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, रोज सोन्याचे अंडे देते, माणूस श्रीमंत होण्याची इच्छा, कोंबडी कापतो, कोंबडी मरून जाते, माणसाला पश्चाताप अशा प्रकारचे मुद्दे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असतात आणि त्यावर आधारित आपल्याला कथालेखन करायची असते. मुद्द्यावरून कथालेखन करणे हा कथालेखनाचा प्रकार तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. याच प्रकाराचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कथालेखनाचा चौथा प्रकार, शीर्षकावरून कथालेखन. प्रश्नपत्रिकेमध्ये शीर्षक दिलेला असतो, त्यावर आधारित कथालेखन करायची असते. उदाहरणार्थ, अशी झाली फजिती, अति तिथे माती, चतुर शेतकरी, जशास तसे असे शीर्षक दिलेले असतात आणि त्यावर आधारित कथालेखन करणे म्हणजे शीर्षकावरून कथालेखन करणे होय.
चला आता आपण कथा लेखनाचा 5वा प्रकार समजून घेऊया. अपूर्ण कथा पूर्ण करणे. कथेचा उत्तरार्ध लिहिणे किंवा पूर्वार्ध लिहिणे असा हा कथा लेखनाचा 5वा प्रकार आहे. उदाहरणार्थ, उन्हाळ्याचे दिवस होते. सगळीकडे रखरखीत ऊन पडले होते. एका झाडावर एक कावळा होता. त्याला खूप तहान लागली होती. पाण्याने त्याचा जीव कासावीस होत होता. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक माठ दिसला. त्याने एक युक्ती केली आणि पुढील कथेचा उत्तरार्ध जो भाग आहे तो आपल्याला लिहिण्यासाठी येतो. याच प्रकाराला म्हणतात अपूर्ण कथा पूर्ण करणे. कथा लेखनासाठी लक्षात घ्यावयाचे काही मुद्दे. 1. दिलेल्या प्रश्नांच्या आधारे संपूर्ण गोष्ट प्रथम मनात स्पष्ट तयार करा. 2. आराखड्याच्या आधारे कथा घडते ते ठिकाण लक्षात घ्या. 3. कथा कोणकोणत्या पात्रांमध्ये घडते ते लक्षात घ्या. 4. कथेतील ठिकाणे व पात्रे यांची नावे निश्चित करा. 5. कथा भूतकाळातच लिहायची असते. 6. कथेत आलेल्या पात्रांना अनुरूप असे संवाद लिहा. 7. आवश्यक तिथे परिच्छेद पाडा. 8. कथेला आकर्षक शीर्षक व तात्पर्य ठरवा. या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणे आवश्यक आहे. चला आता आपण पुढे ससा आणि कासव यांची कथा समजून घेऊया. Sonic Octave, resounding success. ससा आणि कासवाची शर्यत. एक होतं गाव. त्या गावात एक होता ससा, एक होतं कासव. सशाला फार गर्व होता. आपण टुनटुन भराभर चालतो आणि कासवाला चालता येत नाही. तो एक दिवशी कासवाला म्हणाला, चल माझ्या बरोबर शर्यत लाव. कासव म्हणाला, अरे तुझ्या बरोबर कशी शर्यत लावायची? तू तर टुनटुन भराभर पळतोस, मी तर मला हळू चालतो. नाही, तू माझ्या बरोबर शर्यत लावलीच पाहिजे. उद्या सकाळी उठायचं, शर्यतीला सुरुवात करायची, इथून टेकडीवर जायचं. ठरलं. शर्यत ठरली. दुसऱ्या दिवशी ससा आणि कासव शर्यतीला चालू झाल्यावर ससा टुन उडत पुढे खूप पुढे धावत गेला. कासव आपला हळू चालत गेलं. थोड्या वेळाने ससा खूप पुढे गेला आणि त्या सशाला हिरवं गवत, मुळा, गाजर अशी बाग दिसली. तो म्हणाला, कासव तर खूपच मागे आहे. आपण काय, थोडं गवत खाऊ, थोडं गाजर खाऊ, थोडं मुळा खाऊ आणि नंतर आपण पुढे पळत जाऊ, आपणच जिंकणार. कासव जिंकणं शक्य नाही. मग सशानी गवतावर, गाजरावर, मुळ्यावर ताव मारला. पोट भरल्यावर सशाला आली झोप आणि तो झोपून गेला. कासव इकडे हळू चालत आलं आणि त्याच्या पुढे जाऊन टेकडीवर पोचलं आणि ससा मागेच राहिला. सशाच्या धावत पळायची ताकद होती तरी ससा पोचला नाही आणि कासव मात्र तिथे पोचलं आणि कासवानी शर्यत जिंकली. आमची गोष्ट संपून जाय. Sonic Octave, resounding success. स्वाध्याय. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन करा. एका गावात लाकडे तोडतो
लाकडे विकतो, कुऱ्हाड तळ्यात पडते, देवी प्रकट होते, प्रामाणिक लाकूड तोड्या, तिन्ही कुऱ्हाडी लाकूड तोड्यास भेट. तात्पर्य: या मुद्द्यांच्या आधारे वर्गपाठाच्या वहीत कथालेखन करा. अशा प्रकारे आज आपण कथालेखनाचा अभ्यास केला. धन्यवाद.